नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर चला, आज आहे बुधवार, तर म्हटलं थोडंसं चिकन आणूया. तर हे फक्त एका माणसासाठीच आहे मित्रांनो. तर हे मी आता बाजारातून आणलेलं आहे, दुकानातून. थोडंसंच आणलं एका माणसापुरतं. तर हे मी आता चिकन थोडंसं घेतले. तर आता ह्याला आपण हळद मीठ लावून घेऊया. हे मी इथं हळद मीठ टाकून घेतले. तर आता हे छान आपलं हलवून घेऊया. हे असं हलवून घ्यायचं आहे आणि हे बाजूला ठेवून देऊया. आता ह्याच्यासाठी लागणार आपण साहित्य काढून घेऊया. हा मी इथं कांदा मोठा घेतलाय आणि हे छोटे कांदे जरा सोलून घेतले होते, हे घेतलेत. तर हे आता आपण कट करून घेऊयात. चला, आता आपण हे गॅस पेटवलेला आहे. ही कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि इथं आपला हा कांदा आता चिरून झालेला आहे. तर चला, आपली कढई गरम झालेली आहे. तर आपण आता तेल टाकूया. हे आता इथं आपलं तेल टाकलेलं आहे. अजून टाकायचं आहे मित्रांनो. जसं आवश्यकतेनुसारच टाकायचं, जास्त तेल नाही यूज करायचं, कमीमध्येच ठेवायचं, जेवढं लागेल तेवढं. तर मी इथं एवढं तेल घातलेलं आहे. आता हे तेल आपलं गरम होऊ द्या. चला, आपलं तेल गरम झालेलं आहे. तर इथं कांदा मी हा सगळा चिरला होता तेवढा भाजायला टाकलेला आहे. छान आपला हा कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे, लालसर. तर हा आता आपला कांदा भाजून घ्यायचा आहे मित्रांनो चांगला. हे बघा मित्रांनो, आपला कांदा भाजतोय तोपर्यंत ह्याच्यातच आपण मीठ टाकून घेणार आहोत. जेवढं लागेल तेवढं मी मीठ टाकलेलं आहे. थोडंसं आपण मगाशी मॅग्नेट करताना त्याच्यातही थोडंसं टाकलेलं आहे. तर एवढं आपल्याला पुरेसं होईल. हे मी इथं अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. ह्या मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून. ह्या मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे. आता एक टोमॅटो घ्यायचा आहे, तोही आता आपण बारीक करून ह्याच्यामध्ये टाकूया. हा टोमॅटो टाकलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. हे आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट आणि दुसरा मसाला हाही ह्याच्यातच टाकून घेणार आहोत. हे मी इथं गरम मसाला सगळा घेतलेला आहे, घरगुती मी केलेला. आणि आता दुसरा आपण लाल तिखट टाकणार आहोत ह्याच्यामध्येच. तर हे मी ना 2 चमचे घेणार आहे मित्रांनो. तुम्हाला जसं आवश्यकतेनुसार घ्यायचं असेल तसं घेऊ शकता. आता हे माझं झालेलं आहे टाकून. तर आता हे मिक्सरला आपण वाटून घेऊया. ही बघा, अशी छान ही आपली पेस्ट तयार होते. तर आपला आता कांदा भाजलाय का बघूया. आपला कांदा छान ब्राऊन झालेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकला. आता ही पेस्ट आपली झालेली ती ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर ही छान आता हिला पण तेल सुटलं पाहिजे आहे. तर ही छान आता तेल सुटेपर्यंत आपण वाट बघूया. हे बघू शकता किती छान आपलं आता ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर चला, आपण आता ह्याच्यामध्ये चिकन घालून घेऊया. चला, आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालून घेणार आहोत. हे मॅग्नेट केलं होतं मगाशी आपण. हे आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे आता मस्त छान हलवून घेऊया आणि थोडं एक झाकण ठेवूया. नंतर आपण गरम पाणी घालणार आहोत. चला, हे छान आता हलवून घेतले मी. हे छान आता हलवून घ्यायचं. हे छान आता मिक्स केलेलं आहे मित्रांनो आपण. तर आता ह्याच्यावरती थोडंसं 1-5 मिनटं झाकण ठेवूया. हे असं आता झाकण घेऊया. तोपर्यंत आपण थोडंसं पाणी गरम करायला बाजूला ठेवूया. चला, आता 5 मिनटं झालेले आहेत. तर आपण झाकण काढून बघूया. तर बघा मित्रांनो, किती छान हा कलर आलेला आहे, लाल. तर चला, आता आपण हे गरम पाणी बाजूला केलेलंच आहे मित्रांनो. तर आता आपण गरम पाणी घालणार आहोत. मी थोडं मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं, त्याच्यामध्येच थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. तर हे आता आपण थोडंसं गरम पाणी घालून घेऊया. तर मी तर एवढं गरम पाणी घातलेलं आहे. तर चला, आपण बघूया पुढे. आपलं गरम पाणी आता उकळी आली पाहिजे ह्याला मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, आपल्या छान आता ह्या ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. तर चिकन पटकन शिजतं, त्यामुळे 1-5 मिनटं आपण शिजवून घेऊया आणि नंतर आपण बघूया. चला, आता ही आपली चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर ह्याच्यात आपण आता वरून कोथिंबीर ही अशी छान घालून घेणार आहोत. ही मी कोथिंबीर इथं टाकलेली आहे. हे आपले आता चिकन तयार आहे.
तर मित्रांनो, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट केल्या तर मी अजून व्हिडिओ अपलोड करत जाईन. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, इन्स्टा आय डीलाही जाऊन फॉलो करा मित्रांनो. तर चला, बाय.